काल चारोटीवरून सुरू झालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हा जो प्रचंड मोर्चा होता तो आज संध्याकाळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. प्रचंड मोठ्या प्रमाणावर काल जे 50,000 लोक होते त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये वाढ झाली आणि मोठ्या प्रमाणावर लोक संबंध पालघरचा रस्ता टोटली ब्लॉक झालेला होता, मनोर ते पालघर. आणि इथे आल्यानंतर इतके जवळजवळ 60 किलोमीटर चाललेल्या लोकांना स्वागत करणं तर दूरच राहिलं, परंतु इथल्या पालघरच्या प्रशासनाने आणि पोलिसांनी त्यांना जे नेहमीची पद्धत इकडे असते, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचं आवार प्रचंड मोठं आहे. आतापर्यंत सगळ्या मोर्चांना आतमध्ये जाऊ दिलेलं आहे. आमचा मोर्चा अनेकदा त्या ठिकाणी गेलेला आहे, परंतु आज यांना काय दुर्बुद्धी सुचली, त्यांनी संबंध मोर्चाला त्या गेट पासून अडवलं आणि कोणालाही आज जाऊ दिलं नाही. ती तोडू शकलो असतो, तो नाही मुद्दा, परंतु उगीच आपल्या ह्याच्यावर ते खापर फुटू नये म्हणून आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आमदार विनोद निकोले आहेत, इथे किरण गहला आहेत, रडका कलंगडा आहेत, बाकी सगळे आमचे सचिव मंडळ आहेत, जिल्हा कमिटी आणि सचिव मंडळ सगळ्यांनी निर्णय घेतला की आता हे जर त्यांनी असा आडमुठेपणा केला तर मग आपण सुद्धा योग्य ते उत्तर देऊ शकतो. आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने ठरवलंय संबंध पालघरचं जिल्हाधिकारी कार्यालय हे आता घेराव केलेला आहे. सगळे दरवाजे पालघर कलेक्टरला जाणारे सगळे जनतेने बंद केलेले आहेत, कारण प्रचंड लोक आहेत आणि कोणालाही आत जाऊ द्यायचं नाही, कोणालाही बाहेर येऊ द्यायचं नाही, अशा तऱ्हेचं ऑलरेडी सुरू झालेलं आहे 7:15 पासून. त्याचबरोबर यांना एवढी पण अक्कल नाहीये की जर त्यांनी या सगळ्या लोकांना आत येऊ दिलं नाही तर कलेक्टरेटच्या बाहेर जो पालघर बोईसरचा जो हायवे आहे तो सुद्धा ब्लॉक होईल, कारण लोक कुठे बसतील, लोकांना बसायला जागा पाहिजे. म्हणून आता काय झालेलं आहे, नाईलाजानी पालघर बोईसरचा संबंध हायवे हा सुद्धा या शासनाच्या वेडपटपणामुळे आता तो सुद्धा ब्लॉक झालेला आहे. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय ब्लॉक झालं, घेराव झालं आणि हायवे सुद्धा बंद झाला. असं मूर्खपणा आज या पूर्णपणे डोकं नसलेलं प्रशासन आणि पोलिसांनी केलेला आहे. लोक जोरदार आहेत. उलट आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने आज रात्री हाक दिलेली आहे, पालघर जिल्ह्यातल्या गावागावातले जे जे लोक चालत आले नसतील त्यांनी उद्या सकाळी प्रचंड संख्येने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जमावं. आज जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा 4-5 पट जास्त लोक यांनी यावं, अशा तऱ्हेचे फोन सगळीकडे गेलेले आहेत. आणि म्हणून उद्या जी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा होईल त्याच्यामध्ये आणखीन मोठा दबाव आज लाल बावट्याचा या संबंध चर्चेवर झाल्याशिवाय राहणार नाही, अशा तऱ्हेचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे.